प्रिय दर्शकांनो, काळजी करू नका, हे ऐका, सर्व काही ठीक होईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ह्या भक्तीने कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. देवदूतांच्या नव्हे तर लोकांकडून मानवी अपेक्षा ठेवा. वाटेत भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगडफेक केली तर तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर कधीही पोहोचू शकणार नाही. जे तुझे आहे ते कधीच जाणार नाही, जे गेले ते तुझे कधीच नव्हते. परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केव्हाही चांगले. मला जिंकायचे आहे कारण प्रत्येकाला मी हरवायचे आहे. आशा अर्धे जीवन आहे आणि निराशा अर्धे मृत्यू आहे. आपण 2 हातांनी 50 लोकांना मारू शकत नाही, पण 2 हात जोडून करोडो लोकांची मने जिंकू शकतो. मी इथे आलो तरी मागे वळूनही पाहणार नाही. तू आधीच माझा धीर भरला आहेस. सर्वात मजबूत लोखंडही तुटते. अनेक खोटे बोलणारे एकत्र जमले तर खरा तुटतो. ज्यांनी आम्हाला सोबत घेतले नाही त्यांच्यापेक्षा पुढे जायचे आहे. ना ते दिवस आहेत ना ते छंद आता आहे. किंवा देवा, नक्कीच आम्हाला मोठे करू नकोस. आम्ही थोडे कमी जगू, पण कोणावरही अवलंबून राहू नकोस. पूर्वी मी हुशार होतो, म्हणूनच मी जग बदलायला निघालो. आज मी शहाणा झालो आहे, म्हणूनच मी स्वतःला बदलत आहे. हे जग आहे महाराज, सुंदर चेहऱ्यासाठी स्वच्छ मनाचा त्याग केला जातो. प्रयत्न करणे थांबवू नका, कारण समोरची व्यक्ती तुम्ही गमावलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे. ज्याला तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्यासमोर गप्प बसणे चांगले. मी आयुष्याबद्दल इतकेच लिहू शकलो. माझे खूप मजबूत संबंध होते, परंतु खूप कमकुवत लोकांशी. तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला अडवत असेल तर त्याचे कृतज्ञता स्वीकारा. कारण ज्या बागांमध्ये बागायतदार नसतात त्या बागा लवकर उद्ध्वस्त होतात. काही लोकांना खाण्याची इतकी शौकीन असते की ते इतरांचा आनंदही खातात. चढउतारानंतरही एखादी व्यक्ती तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचा नेहमी आदर करा. काट्यांवर चालणारा माणूस लवकर त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचतो, कारण काटे त्याच्या पावलांचा वेग वाढवतात. अहंकाराने आंधळा झालेला माणूस स्वतःच्या चुका पाहत नाही आणि इतरांच्या चांगल्या गोष्टी ऐकत नाही. माणूस सर्व काही विसरतो, पण त्याला दुखवणाऱ्यांना कधीच विसरू शकत नाही. नकारात्मकता हा इतका भयंकर रोग आहे की तो जिवंत माणसालाही वस्तू बनवतो. ती नाती खूप कमकुवत असतात, जी दुसऱ्याच्या बोलण्याने तुटतात. आनंदी राहण्यासाठी एकच तत्व आहे, कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाकडे दुर्लक्ष करू नका. तुमची बालिश कृती तुम्हाला जिवंत ठेवते, नाहीतर शहाणपण हे वृद्धापकाळाचे दुसरे नाव आहे. जे काही चांगले होते ते चांगले आहे, जे काही शिल्लक आहे ते चांगले आहे आणि भविष्यात जे काही मिळेल ते सर्वोत्तम असेल या विचाराने नेहमी आनंदी रहा. रागाच्या वेळी थांबायला शिका आणि चुकल्यावर नतमस्तक व्हायला शिका. इतरांना दुःखी पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केलेली नाही. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, परंतु 4 लोकांसोबत बसून कधीही कोणाचा अपमान करू नका. आता मला नात्याची भीती वाटते, कारण लोक थोडे देतात आणि खूप घेतात. ह्या माणसाचे मन मोडून जे लोक तिसऱ्या व्यक्तीकडून सुख शोधतात त्यांची नेहमी फसवणूक होते. काही लोकांना आम्हाला आवडले आहे, परंतु काही लोकांना हे आवडले नाही. आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या समस्यांमधून बाहेर पडतो, जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला देव म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा देव तुमचा हात धरतो. डोळ्यातला पेंढा, पायातला चावा आणि कापसात पुरलेली आग यापेक्षाही घातक कोणाच्या तरी हृदयात लपलेली फसवणूक आहे.
तुम्ही काळाच्या संकटातून जात आहात, घाबरू नका, तुम्ही सुधारत आहात यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःशी वाद घातलात तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि इतरांशी वाद घातलात तर आयुष्यात आणखी प्रश्न निर्माण होतील. रुपया कितीही घसरला तरी माणूस रुपयाला जितका पडतो तितका कधीच पडत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण माणूस खूप स्वस्त झाली आहे. चांगल्या व्यक्तीचे पहिले आणि शेवटचे लक्षण म्हणजे तो अशा लोकांचाही आदर करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. वेळ हा एक तराजू आहे साहेब, जो वाईट काळात तुमच्या प्रियजनांचे वजन सांगतो. स्वतःला असे बनवा की तुम्ही कुठेही असलात तरी प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही कुठेही जाल, सगळ्यांना तुमची आठवण येऊ द्या आणि तुम्ही जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांना तुमची वाट पाहू द्या. प्रेमाबद्दल माहित नाही, पण लोक मनापासून द्वेष करतात. त्यांच्या शब्दांतून सांत्वन देणाऱ्यांचे मौन मारून टाकते. वाईट वाटेल ते सत्य बोला, पण खरे वाटेल असे खोटे कधीही बोलू नका. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे. जीवनात क्षमता आणि चारित्र्य एकत्रच जातात. क्षमता तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाते, चांगले चारित्र्य तुम्हाला नेहमीच उंच ठेवते. तुमची आवड असलेली व्यक्ती तुमच्यापासून दूर राहते ही प्रीतीची अनेकदा प्रथा असते. काचेच्या खेळण्यासारखे हृदय तुटते आणि तुटते. काही लोकांना उंची गाठण्याची घाई असते. ते लहान लोकांचे हात धरण्याऐवजी मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात. एवढ्या गरीबाकडे जाऊ नकोस, त्याला तुझं अंतर आवडू लागलं. ते चुकीचे करतात किंवा खूप वेदना देतात, ज्यासाठी माफी मागण्याची वेळ निघून गेली आहे. जर कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही. त्याऐवजी तो एकटा आहे कारण त्याला जगाचे वास्तव माहित आहे. त्या व्यक्तीलाही समजून घ्या जो तुम्हाला काही बोलत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा. प्रेम नैराश्याला साथ देत नाही. आणि जर तुम्ही स्वतःच्या बळावर उडाल तर तुम्ही स्वतः काहीही करण्याचे कौशल्य विसराल. द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. फक्त एका चुकीच्या देवी लोक विसरतील तू आधी किती चांगला होतास. असे कधी घडले आहे की तुम्ही एखाद्याला भेटला, प्रेमात पडले, बोलले, सवय लावली, भांडण केले, बोलणे बंद केले, फसवणूक झाली, तो तुम्हाला सोडून गेला आणि तुमचे मन दुखले. गर्विष्ठ माणसाला देव नाही, मत्सरी माणसाला शेजारी नाही आणि रागावलेल्या माणसाला मित्र नाही. ज्याच्याशी गैरसमज आहे त्याच्याशी बोला. इतरांशी बोलले तर प्रगती होऊ शकते. तुमच्यावर प्रेम करण्यात आम्ही संपूर्ण आयुष्य घालवले आहे. आम्ही तुम्हाला विनामूल्य मिळवण्यासाठी किती भाग्यवान आहोत. तुमचे अभिनंदन करायला तुमच्या सोबत कोणी नसेल तर विजयी निस्तेज वाटतो. आणि जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी असते तेव्हा पराभव देखील सुंदर दिसतो. रात्रभर गाढ झोप घेणे इतके सोपे नसते. त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागते. अर्थाशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही, म्हणून स्वतःला इतके यशस्वी करा की लोक तुमचा अर्थ नसतानाही आदर करतात. आम्ही खूप आनंदी होतो की आम्ही त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे आहोत. माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही. 2-4 लोक रडतील, फक्त 2-4 दिवस. माझ्या उपस्थितीचा परिणाम माझ्या अनुपस्थितीनंतरही त्यांच्यावर दिसून येईल. मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो विनाकारण माझा पाठलाग करेल. नोकरीचे स्वप्न पाहणे ठीक आहे, परंतु जर तुम्हाला ती स्वप्ने जगायची असतील तर तुम्हाला बॉस बनावे लागेल. हृदयाच्या मेळाव्यात झोपेचाही लिलाव होतो साहेब. कुणाला विसरून झोपणे इतके सोपे नसते.
नाटक रचू नये म्हणून मी गप्प बसतो आणि माझी तुझ्याविरुद्ध काही तक्रार नाही हे तू समजून घे. आपल्या वेदनांचे वर्णन करून बदनाम होण्यापेक्षा हसून गप्प राहणे चांगले. स्त्रिया हरल्या, पराभूत झाल्या असं म्हटलं जातं. लोक काय म्हणतील असं म्हणत त्यांना घाबरवलं जातं. जी व्यक्ती स्पष्ट आणि थेट बोलतात त्याचे बोलणे धारदार आणि कठोर असते. पण अशी व्यक्ती कधीच तुमचा विश्वासघात करत नाही. तुझ्यावर रागावल्यावर कुठे जायचे ते दाखवेल आणि मी वितळून जाईन. मला खूप त्रास होतो पण हिम्मत देते की तू माझ्याशिवाय जगू शकतेस तर मी का नाही. जे तुमच्या नशिबात नाही ते रडूनही मिळू शकत नाही. कुणाला फसवून सुखी होऊ नका. जेव्हा कर्माचे चक्र परत फिरेल मग तू कुठेच राहणार नाहीस. इथे जग आपले सुख हिरावून घेते. आपला आनंद दुसऱ्यांना देऊन जगतो. वेग दुप्पट होतो, जीव धोक्यात येतो. लोक आपले शब्द देऊन नक्कीच आवाज उठवतील, अन्यथा कागदपत्रांची गरजच उरणार नाही. व्यस्त राहण्याची शैली तुम्हाला एकाकी बनवू नये. नातेसंबंध विश्रांतीसाठी नसतात, त्यांना लक्ष देणे आवश्यक असते. जेव्हा जेव्हा जग मला अडचणीत टाकते तेव्हा माझा प्रभू हजारो मार्ग शोधतो. आजही त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. ही खूबी त्याची आहे की माझ्या देवाची आहे हे मला माहित नाही. आपण अजिबात बदललो नाही. हे जग कसे आहे हे आपल्याला कळले आहे. जे निघून गेले त्यांनी एक गोष्ट शिकवली की जे आपल्या हातात येतात त्यांना ठेवा. काळ नदीसारखा आहे. एकाच पाण्याला आपण दोनदा स्पर्श करू शकत नाही, कारण वाहून गेलेला प्रवाह पुन्हा कधीच येणार नाही. माणसाला हात मोकळा करून जायचे असेल तर हात पुढे करून त्याला थांबवावे का कोणास ठाऊक. पण जर त्या स्त्रीला तुमचा हात सोडायचा असेल तर तिला कधीही रोखू नका, कारण तुम्ही तिचा हात सोडण्यापूर्वीच ती गेली आहे. तुला दुसरं कोणी आवडलं याचं वाईट वाटलं नाही. आमच्याकडे दुर्लक्ष झालं तेव्हा दुखावलं. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याचे कौशल्य असते. वर्षानुवर्षे तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त होतील, पण अट ही आहे की त्या माणसाला तुमची गरज असावी. एखाद्याने कोणाशी तरी त्याची संपत्ती पाहून नव्हे तर त्याचे हृदय पाहून जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार नाही. मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या पापांवर पांघरून घालल्यानंतर प्रत्येक व्यक्ती म्हणतो की काळ खूप वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. माझे पात्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला समजून घेण्यासाठी हृदय लागेल आणि तुम्हाला मेंदू लागेल. शहाणा माणूस कधीही शहाणा असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच आपण मूर्ख असल्याचे कबूल करत नाही. संपूर्ण जगाचा प्रवास करा आणि जी शांतता घरी बसून मिळते ती इतरत्र कुठेही मिळत नाही. कटू वाटेल पण सत्य आहे साहेब. आजच्या युगात लोक फक्त स्टेटसच्या जोरावर नाती बनवतात. त्या लोकांना जास्त राग येतो जे त्यांच्या वेदना कोणाकडे व्यक्त करू शकत नाही. स्वतःच्या वेदना स्वतःहून कोणीही समजू शकत नाही. ती आधीच गेली आहे. तुला दुसरं कोणी आवडलं याचं वाईट वाटलं नाही. आमच्याकडे दुर्लक्ष झालं तेव्हा दुखावलं. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याचे कौशल्य असते. वर्षानुवर्षे तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त होतील, पण अट ही आहे की त्या माणसाला तुमची गरज असावी. एखाद्याने कोणाशी तरी त्याची संपत्ती पाहून नव्हे तर त्याचे हृदय पाहून जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार नाही.
मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या पापांवर पांघरून घालल्यानंतर प्रत्येक व्यक्ती म्हणतो की काळ खूप वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. माझे पात्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला समजून घेण्यासाठी हृदय लागेल आणि तुम्हाला मेंदू लागेल. शहाणा माणूस कधीही शहाणा असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच आपण मूर्ख असल्याचे कबूल करत नाही. संपूर्ण जगाचा प्रवास करा आणि जी शांतता घरी बसून मिळते ती इतरत्र कुठेही मिळत नाही. कटू वाटेल पण सत्य आहे साहेब. आजच्या युगात लोक फक्त स्टेटसच्या जोरावर नाती बनवतात. त्या लोकांना जास्त राग येतो जे त्यांच्या वेदना कोणाकडे व्यक्त करू शकत नाही. स्वतःच्या वेदना स्वतःहून कोणीही समजू शकत नाही. ती आधीच गेली आहे. तुला दुसरं कोणी आवडलं याचं वाईट वाटलं नाही. आमच्याकडे दुर्लक्ष झालं तेव्हा दुखावलं. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याचे कौशल्य असते. वर्षानुवर्षे तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त होतील, पण अट ही आहे की त्या माणसाला तुमची गरज असावी. एखाद्याने कोणाशी तरी त्याची संपत्ती पाहून नव्हे तर त्याचे हृदय पाहून जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार नाही. मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या पापांवर पांघरून घालल्यानंतर प्रत्येक व्यक्ती म्हणतो की काळ खूप वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. माझे पात्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला समजून घेण्यासाठी हृदय लागेल आणि तुम्हाला मेंदू लागेल. शहाणा माणूस कधीही शहाणा असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच आपण मूर्ख असल्याचे कबूल करत नाही. संपूर्ण जगाचा प्रवास करा आणि जी शांतता घरी बसून मिळते ती इतरत्र कुठेही मिळत नाही. कटू वाटेल पण सत्य आहे साहेब. आजच्या युगात लोक फक्त स्टेटसच्या जोरावर नाती बनवतात. त्या लोकांना जास्त राग येतो जे त्यांच्या वेदना कोणाकडे व्यक्त करू शकत नाही. स्वतःच्या वेदना स्वतःहून कोणीही समजू शकत नाही. प्रेम ही या जगात सर्वात सोपी गोष्ट आहे, जी या जगात मिळवणे सर्वात कठीण आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देता येईल, पण ज्याला नात्यांचं महत्त्व कळत नाही त्याला नाती कशी समजणार. तो करतो, तो करून देतो. अरे यार, तू का व्यर्थ बढाई मारतोस. श्वास घेणेही तुझ्या ताब्यात नाही. कारण तिथेच तुमची झोप उडते आणि मग तिथेच तुम्ही जागे होता. कुणास ठाऊक सोडून जातन्य आठवणींचं ओझं इतकं जड आहे. आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही, मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम करून कसे यशस्वी होऊ शकता. एकटे राहण्याची सवय लावली पाहिजे, कारण कोणीही नेहमी सोबत नसते. हे फक्त तेच आहे, एकतर आपण किंवा इतर कोणीही नाही. ती माणसं खास असतात जे वेळ आल्यावर वेळ देतात. विनोद आणि पैसा खूप विचारपूर्वक खर्च करावा. चांगल्या माणसांचा आदर कधीच कमी होत नाही. सोन्याचे 100 तुकडे केले तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही. जर तुम्ही वचन पाळू शकत नसाल तर ते कोणाला देऊ नका. या खेळात फक्त तुमचे वचन मोडले जाते, पण कोणाचे तरी हृदय आतून तुटते. त्या व्यक्तीला त्याची किंमत कधीच समजणार नाही, ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असाल. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने शांत होत नाही, त्याला एका किंवा दुसऱ्या गोष्टीने खूप त्रास दिला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एखाद्यासाठी काही काळासाठी खास असतो आणि त्याची आवड संपली की ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात.
तुम्हाला काय मिळवायचे आहे याकडे नेहमी तुमचे लक्ष ठेवा, तुम्ही काय गमावले यावर नाही. म्हणतात ना, आयुष्याची शेवटची मुक्काम म्हणजे देवाचे घर. प्रवाशाने काहीतरी चांगलं करावं, कारण कोणीही घरी रिकाम्या हाताने जात नाही. बायकोला उडण्यासाठी पंखांची गरज नसते, तर नव्याची साथ आणि जवळीक हवी असते. आयुष्यात सगळेच लोक मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाही, काही माणसे धडे म्हणूनही येतात. कोणाच्या इतक्या जवळ जाऊ नका, त्याला तुमचे अंतर आवडते. ते चुकीचे करतात किंवा खूप वेदना देतात, ज्यासाठी माफी मागण्याची वेळ निघून गेली आहे. जर कोणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही तुम्हाला आवडत नाही. उलट तो एकटा आहे कारण त्याला जगाची गोष्ट कळली आहे. इतरांच्या बळावर उड्डाण केले तर स्वतःहून काहीही करण्याचे कौशल्य विसरा. द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. फक्त एका चुकीमुळे लोक विसरतील की तुम्ही पूर्वी किती चांगले होता. हे नुकतेच घडले आहे. तू कोणाला तरी भेटलास, प्रेमात पडलास, बोललास, सव्य लावलीस, भांडण झाले, मग बोलणे बंद झाले, तुझी फसवणूक झाली, त्याने तुला सोडले आणि तू हृदयभंग झालास. गर्विष्ठ माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि रागवलेल्या माणसाला मित्र नसतो. ज्याच्याशी गैरसमज झाला आहे त्याच्याशी बोला. इतरांशी बोलले तर प्रकरण पुढे जाऊ शकते. तुझ्या प्रेमात आम्ही आयुष्य वाया घालवले, तुला फुकट मिळण्यात आम्ही किती भाग्यवान असू. अभिनंदन करायला तुमच्या सोबत कोणी नसेल तर विजय देखील निस्तेज वाटतो आणि जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या सोबत उभी असते तेव्हा पराभव देखील सुंदर वाटतो. रात्रभर गाढ झोप घेणे इतके सोपे नसते, त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागते. अर्थाशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही, म्हणूनच स्वतःला इतके यशस्वी बनवा. अर्थ नसतानाही लोक तुमचा आदर करतात. आम्ही खूप आनंदी होतो की आम्ही त्याच्या आयुष्यात महत्वाचे आहोत. माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही. 2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडतील. माझ्या उपस्थितीचा प्रभाव माझ्या अनुपस्थितीनंतरही तुमच्यावर दिसून येईल. मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो कोणताही अर्थ न घेता बोलतो. नोकरीचे स्वप्न पाहणे ठीक आहे, परंतु जर तुम्हाला ती स्वप्ने जगायची असतील तर तुम्हाला बॉस बनावे लागेल. हृदयाच्या मेळाव्यात झोपेचाही लिलाव होतो. साहेब, कुणाला विसरून झोपणे इतके सोपे नसते. सीन तयार होऊ नये म्हणून मी गप्प बसतो आणि मला तुझ्या विरुद्ध काही तक्रार नाही असे तुला वाटते. आपल्या वेदनांचे वर्णन करून बदनाम होण्यापेक्षा हसून गप्प राहणे चांगले. स्त्रिया हरल्या, पराभूत झाल्या असं म्हटलं जातं. लोक काय म्हणतील असं म्हणत त्यांना घाबरवलं जातं. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचे बोलणे तीक्ष्ण आणि कठोर असते, परंतु अशी व्यक्ती तुम्हाला कधीही फसवत नाही. तुझ्यावर रागावून मी कुठे जाऊ, तू मला दाखवशील कुठे, मी वितळून जाई. मला खूप त्रास होतो, पण हिम्मत देते की तू माझ्याशिवाय जगू शकतेस तर मी का नाही. जो नशिबात नाही ते रडूनही साध्य होत नाही. कुणाला फसवून आनंदी होऊ नका. कर्माचे चक्र तुमच्यावर फिरेल तेव्हा तुमचा काही उपयोग होणार नाही. जग आपला आनंद हिरावून घेईल का? आपण आपला आनंद इतरांना देऊन जगतो. जीव धोक्यात असताना वेग दुप्पट होतो. लोकांनी नक्कीच आवाज दिला पाहिजे, अन्यथा कागदपत्रांची गरज नाही. व्यस्त राहून स्वतःला एकटे बनवू नका. नाती फुरसतीची नसतात, त्यांना लक्ष देण्याची गरज असते. जेव्हा जेव्हा जग मला अडचणीत टाकते तेव्हा माझा प्रभू हजारो मार्ग शोधतो. आजही तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. मला माहित नाही की ते तिचे आहे की माझे प्रेम. आपण अजिबात बदललो नाही. जग कसे आहे हे आपल्याला समजले आहे.
जे निघून गेले त्यांनी येणाऱ्यांना एक गोष्ट शिकवली, सन्मान राखायला. काळ नदीसारखा आहे, एकाच पाण्याला आपण दोनदा स्पर्श करू शकत नाही, कारण वाहून गेलेला प्रवाह पुन्हा कधीच येणार नाही. जर एखाद्या पुरुषाला हात मोकळा करून जायचे असेल तर त्याला हात पुढे करून थांबवा. तो थांबेल का कोणास ठाऊक, पण स्त्रीला हात सोडवून जायचे असेल तर तिला कधीच रोखू नका, कारण त्याआधीच ती त्याला मोकळी करून देऊ शकते. हा, ती गेली. आपल्याला दुसरं कुणीतरी आवडले याचं वाईट वाटलं नाही, आपण दुर्लक्ष केल्यावर वाईट वाटलं. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याचे कौशल्य असते. वर्षानुवर्षे तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त होतील, पण अशी आहे की त्या व्यक्तीला तुमची गरज आहे. एखाद्याने कोणाशी तरी त्याची संपत्ती पाहून नव्हे, तर त्याचे हृदय पाहून जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावून तुटून पडण्याचा अधिकार नाही. मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या गुन्ह्यांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की काळ फार वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. त्याचे हृदय पाहून त्याने जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावून तुटून पडण्याचा अधिकार नाही. मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या गुन्ह्यांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की काळ फार वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. त्याचे हृदय पाहून त्याने जोडले पाहिजे. देव शोधला जात नाही, देवामध्ये हरवलेला असतो. ज्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे त्यांना रागावून तुटून पडण्याचा अधिकार नाही. मनातील प्रेमापेक्षा मनाचा द्वेष बरा. माणसे ओळखण्याचे प्रयत्न सोडून द्यावे. इथे प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार मुखवटे बदलतो. आपल्या गुन्ह्यांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की काळ फार वाईट आहे. काळही बदलतो, गोष्टीही बदलतात, पण आपण पूर्वीसारखे राहत नाही. माझे पात्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला समजून घेण्यासाठी हृदय लागेल आणि तुम्हाला मेंदू लागेल. शहाणा माणूस कधीही शहाणा असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच आपण मूर्ख असल्याचे कबूल करत नाही. जगभर फिरा, पण घरात जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेच मिळत नाही. हे कटू वाटेल, पण सत्य हे आहे की आजच्या युगात लोक केवळ स्टेट्सच्या जोरावर नाती बनवतात. त्या लोकांना जास्त राग येतो जे त्यांच्या वेदना कोणाकडे व्यक्त करू शकत नाही. तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणीही समजू शकत नाही. प्रेम ही या जगात सर्वात सोपी गोष्ट आहे, जी या जगात शोधणे सर्वात कठीण आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देता येईल, पण ज्याला नात्यांचं महत्त्व कळत नाही त्याला नाती कशी समजणार. तो करतो, तो तिथेच करून घेतो. अरे मुला, तू व्यर्थ बढाई का मारतोस. एक श्वास घेणेही तुझ्या सामर्थ्यात नाही, कारण तिथेच तू झोपतोस आणि मग तू उठतोस. कुणास ठाऊक सोडून जातन्य आठवणींचं ओझं इतकं जड आहे. आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही, मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम करून कसे यशस्वी होऊ शकता. एकटे राहण्याची सवय लावली पाहिजे की कोणीही कायम तुमच्या सोबत राहत नाही. एवढेच आहे की तुम्ही किंवा कोणी खास नाही. जे लोक वेळ आल्यावर वेळ देतात. विनोद आणि पैसा खूप विचारपूर्वक खर्च करावा. चांगल्या माणसांचा आदर कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे 100 तुकडे झाले तरी त्याची किंमत कधीच कमी होत नाही.
जर तुम्ही वचन पाळू शकत नसाल तर ते कोणाला देऊ नका. या खेळात फक्त तुमचे वचन मोडले जाते, पण कोणाचे तरी हृदय आतून तुटते. त्या व्यक्तीला त्याची किंमत कधीच समजणार नाही, ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असाल. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने शांत होत नाही, त्याला एका किंवा दुसऱ्या गोष्टीने खूप त्रास दिला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एखाद्यासाठी काही काळासाठी खास असतो आणि त्याची आवड संपली की ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात. तुम्हाला काय मिळवायचे आहे याकडे नेहमी तुमचे लक्ष ठेवा, तुम्ही काय गमावले यावर नाही. म्हणतात ना, आयुष्याची शेवटची मुक्काम म्हणजे देवाचे घर. प्रवाशाने काहीतरी चांगलं करावं, कारण कोणीही घरी रिकाम्या हाताने जात नाही. बायकोला उडण्यासाठी पंखांची गरज नसते, तर नव्याची साथ आणि जवळीक हवी असते. आयुष्यात सगळेच लोक मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाही, काही माणसे धडे म्हणूनही येतात. जर मी वचन पाळू शकलो तर कोणाशीही भांडू नकोस. या खेळात फक्त तुझे वचन मोडले जाते, पण कोणाचे तरी हृदय आतून तुटते. दुसऱ्याची स्तुती का करायची? जेव्हा तुमचा जोडीदार अप्रतिम असेल तेव्हा तुमचे माझ्याशी असलेले नाते असेच चालेल. ज्यांची कृती कुत्र्यासारखी आहे त्यांचा आदर का करावा? नातं काय आणि नातं काय, इथे कुणी कुणाला साथ देत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती प्रिय व्यक्तीकडून विश्वासघात करते तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवण्यास सक्षम नसते. मला कोणी विचारले वेदनेची किंमत काय आहे, मी म्हणालो मला माहित नाही. मला सर्व वेदना फुकट मिळाल्या. मी फक्त काही लोकांवर खूप विश्वास ठेवला. मृत्यूनंतर दिलेली तारीख आणि मन दुखावल्यावर मागितलेली माफी, या दोन्हीला काही अर्थ नाही. समस्या आपल्या कमकुवतपणा सिद्ध करत नाही, तर आपल्याला शिकवतात की आपण अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला निवड करावी लागत नाही तोपर्यंत आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजत नाही. हे प्रेम खूप भयानक आहे, शिक्षा खूप वाटतात. भरवशाचा चष्मा डोळ्यांना घाबरतो तेव्हा समजते